तोच तो प्रॉब्लेम आहे ना प्रिया. दादाशिवाय कसं जगायचं माहित नाही मला. तो असताना त्याच्या जबाबदाऱ्या घ्याव्या लागतील, त्याची जागा घ्यावी लागेल असं कधी इमॅजिन पण केलं नव्हतं. मी कसं भाई बोला भगवान बोला म्हटलं की झालं, प्रॉब्लेम सॉल्व. मी येतोय तुमच्या सोबत. चल नाही चल, मी येतोय. नाही. मी येतोय यार, मी येतोय. भाई बोला भगवान बोला. घरी जा, घरी जा. दादा आता तोच बाई नाहीये माझ्याकडे. करू प्रिया, मी काय करू, मी काय करू. बाई नाही, आई नाही, मी पुरका झालोय. पुरका झालोय. तुम्ही नका काळजी करू प्रीतम, होईल सगळं नीट. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे, जेव्हा कधी मी आई बाबांपैकी फक्त कोणा एकाचा विचार करतो तेव्हा मला फक्त एकाचा चेहरा दिसत नाही. आई बाबा, मला तुम्ही दोघेही दिसता. जर कधी चुकून माकून बाबा माझ्यावर रागवले की त्या क्षणी मायेने जवळ घेणारी मला माझी आई दिसते. राहू दे ना. अहिल्या, हे बघ, तुझी बाजू पटते मला, पण म्हणजे मुलांनी केलेल्या चुकांबद्दल तू शिक्षा करणं हेही पटते मला. पण तू त्यांना असं दूर नाही करू शकत ग. अहिल्या, ऐक माझं, तू आदित्य आणि पारूला परत बोलावून घे. अहिल्या, तुला पटतंय का माझं? ऐक ना, मी काय या घरात या मुलाचे फोटोज, ट्रॉफीज, त्याच्या कुठल्याही वस्तू मला या घरात पुन्हा दिसता कामा नाहीत. अहिल्या, काय करतेस तू? हे बघ, तू आधीच त्याच्या रूमला लॉक लावायला सांगितलंयस आणि आता हे जरा अति होतंय, असं नाही वाटत का तुला? अति होतंय? माझा अति होतंय? श्रीकांत, सगळ्यात जास्त प्रेम मी त्या दोघांवर केलं,
पण मी केलेल्या प्रेमाची जर त्यांना किंमतच नसेल तर काय उपयोग आहे सगळ्याचा? म्हणजे एवढं प्रेम करून सुद्धा त्यांनी काय केलं तर माझा मान सन्मान, माझी सगळी स्वप्न धुळीला मिळवली ना. त्यामुळे इथून पुढे माझ्या आयुष्यात आणि माझ्या घरात त्या दोघांनाही जागा नाही. आईला प्लीज माझं ऐक ना. सावित्री, तुला एकदा सांगितलेलं कळत नाही? उचल हा फोटो इथून. पारू, पारू, मला माहितीये तुला असं हॉटेल रूम मध्ये राहायची सवय नाहीये, पण आज आज आपल्याला इथेच राहावं लागेल. आणि तू काही काळजी करू नको. या हॉटेल रूम्स आपल्या कंपनीने कायमच्या बुक केलेल्या असतात, त्यामुळे इथे काही काळजी करण्यासारखं काही नाही. पारू, कोणाला फोन करतेस? बाला. आदित्य सर, बानं आपलं नातं स्वीकारलं आहे. त्याला माहित आहे आपलं नातं, पण बालाही चिडला आहे आपल्यावर. मला एकदा बोलायचं आहे बाशी. सर, आपण घरातनं बाहेर पडल्यानंतर तिथं काय झालं आहे, काय परिस्थिती आहे मला काय माहिती. मला एकदा बाशी बोलूया. तुला वाटतंय तू स्वामीनिष्ठ आहेस? तूही खाल्ल्या अन्नाला जागला नाहीस. हेच आहे तुझं स्वामीनिष्ठ असणं. खरं तर पारू सारखी सून तुला मिळाली आहे याचा आनंदच व्हायला हवा. आता मला कळतंय की तू आदित्यचा साखरपुडा का थांबवत होतास ते. तुला आता मी किंवा पारू आमच्या दोघींपैकी कोणाची तरी एकीची निवड करावी लागेल. मी चांगली आई होऊ शकले नाही. हिच्या येण्याने जर तुमचं कुटुंब पूर्ण होणार असेल तर मग माझी काहीच गरज नाही. मीच निघून जाते ना घरातनं. तू फक्त पारूचा स्वीकार कर एवढंच म्हणतोय ना. या मुलीचं नाव परत या घरात घेतलं जाणार नाही. मला हिचा चेहरा बघायची सुद्धा इच्छा नाहीये, कारण ह्या मुलीने माझ्यापासून माझ्या मुलाला हिरावून घेतलंय. पण आज माझा हा अख्खा माझच संपला, कारण ह्या मुलीने माझं नाक कापलंय. तुझा या कुटुंबाशी, या घराशी आणि माझ्याशी काहीही संबंध नाही. बघितलं सुमन, ज्या गोष्टीची भीती होती तीच गोष्ट घडली. पारू आणि आदित्य बाबांच्या नात्यामुळं किर्लोस्करच्या घरामध्ये फूट पडली. आदित्य बाबांना घराच्या बाहेर जावं लागलं.
आपल्या पारूमुळं मायलेकरांची ताटातूट झाली. तू मला सांग, मी पारूला कसं माफ करू? हा, तू बरा आहेस ना? तिथं समजा ठीक आहे ना? एक मिनिट. माझ्या मालकांनी तुमच्या सोबतचे सगळे संबंध तोडून टाकलेत. त्यामुळं आता आपल्यात कुठलंच नातं उरलेलं नाहीये. त्यामुळे याच्या पुढं मला कुठल्याही प्रकारे संपर्क करायचा प्रयत्न करायचा नाही. हेच तुमच्याकरता जास्त भल्याचं असणार आहे. बा, काय झालं? काय बोललं बा? पारू पारू शांत हो, शांत हो, शांत हो. पारू ठीक आहे. पारू पारू प्लीज नको, प्लीज नको रडू. मारुती, या मारुती, आतापर्यंत मी तुला वेगळं समजत होतो रे. आता तुझ्या मुलीनी तुझ्या काळजीपोटी तुला फोन केला होता ना? आणि काय केलंस तू? तिच्या बरोबरचं नातं कायमचं तोडून मोकळा झालास. हा, मग मी काय करायला पाहिजे होतं तुम्ही मला सांगा. मारुती, आपल्या मुलांनी कुठल्या परिस्थितीत लग्न केलं हे आपल्या दोघांनाही चांगलंच माहिती आहे. त्यामुळे आपण दोघांनीच अहिल्याला आता सगळं समजावून सांगितलं पाहिजे. हो, हे बघ, काहीही करून आपली मुलं परत घरी यायलाच हवीत. हा, पण हे बघ, तू काळजी नको करूस. सगळं काही व्यवस्थित होईल, विश्वास ठेव माझ्यावर. माझं ऐक, तू सतत त्यांच्या टच मध्ये राहा. त्यांना असं वाऱ्यावर नको सोडूस. ऐक माझं मारुती, त्यांना आपली गरज लागणार आहे. म्हणून म्हणतोय, त्यांच्या डोक्यावरचा आपला हात आपल्याला असा सहज नाही काढता येणार. श्रीकांत सर, एक मला सांगा, अहिल्या मॅडमचा राग इतक्या लवकर जाईल का हो? मारुती, खरं तर अहिल्याला एवढी रागावलेली पहिल्यांदाच बघितलंय मी. कळत नाहीये पुढे काय होणार आहे. अहिल्या मॅडमनी जर का त्या दोघांचा स्वीकार केला नाही ना, तर मी सुद्धा त्या दोघांचा स्वीकार करणार नाही. एक मिनिट. माझ्या मालकांनी तुमच्या सोबतचे सगळे संबंध तोडून टाकलेत. त्यामुळं आता आपल्यात कुठलंच नातं उरलेलं नाहीये. त्यामुळे याच्या पुढं मला कुठल्याही प्रकारे संपर्क करायचा प्रयत्न करायचा नाही. हेच तुमच्याकरता जास्त भल्याचं असणार आहे.
यार पारू, हे काय तू खाल्लं नाहीस अजून? हे घे पारू, प्लीज 2 घास खाऊन घे. नाही आदित्य सर, नकोय मला. अन्नाचा एक घास बी कशातनं खाली जाणार नाही. पारू, पारू, आपल्या घरच्यांचं आपल्यावर खूप प्रेम आहे. मला खात्री आहे ती लवकरच तुला मान सन्मानाने परत आपल्या घरी घेऊन जाईल. तू बघ, नको काळजी करू, प्लीज 2 घास खाऊन घे. आदित्य सर, तुम्ही म्हणताय तसं खरंच होईल का? खरंच होईल, अगदी तसंच होईल, माझी खात्री आहे. तुला माझ्यावर विश्वास आहे ना? स्वतःपेक्षा जास्त. बस मग. आणि अजिबात खाण्यावर राग काढायचा नाही, कळलं? पारू, काय करतेस? झोपण्याची तयारी. तिथे तू वेडी आहेस का? पारू, दे तिकडे, दे. आदित्य सर, पण आदित्य सर असं का? आदित्य सर, तुम्ही वर झोपा ना, मी खाली झोपेन. पारू, तू माझी बायको आहेस. आपलं लग्न झालंय पारू. सर, पण देवी आईने आपलं नातं स्वीकारलं नाहीये अजून. आणि जोपर्यंत देवी आई आपलं नातं स्वीकारत नाही तोपर्यंत नवरा बायको म्हणून आपण पुढे नको जायला. तू जसं म्हणशील तसं होईल. पारू, आपलं नातं जन्मोजन्मीच आहे. तू हे असं खाली झोपलेलं नाही आवडणार मला. एक काम करू, हे बघ, तू आहे ना, तू तू तिथे झोप, ओके? आणि मी या साईडला झोपतो. आपण सायमामाच्या गावी जसं एकत्र झोपलो होतो तसं. पारू, मी तुझा विश्वास कधीच तोडणार नाही. पार्वती, काय झालं? पारू, माझं खरंच खूप मनापासून प्रेम आहे तुझ्या.